नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जर आपल्याला तयारी करायची असेल तर एकीकडे शिर्डीचा विमानतळ आणि दुसरीकडे धुळेचा विमानतळ याचा धावपट्टी वाढवणं, याची डागडुगी करणं, याला नाईट लँडिंग करणं, ही सारी व्यवस्था आपल्याला करून ठेवावी लागेल, जेणेकरून इमर्जन्सीमध्ये किंवा विमानं अर्धे इकडे लँड होतील, अर्धे तिकडे लँड होतील आणि मग इथून 150 किलोमीटरचा प्रवास करून लोक जातील. आणि मग सिंहस्थच्या या सगळ्या प्लॅनिंगमध्ये धुळे जिल्ह्याच्या विमानतळाचं सुद्धा महत्त्वाचं विषय आहे, त्याचा सुद्धा संदर्भात आम्ही तो विषय मांडतोय आणि आपल्या माध्यमातून सुद्धा तो विषय मांडला गेला तर त्या माध्यमातून एक मोठा विकास होऊ शकणार. आणि कारण की लोक ज्यावेळेस कुंभमेळ्यासाठी येतील तर इथे धुळ्याजवळ असणारा प्रतिकाशी प्रकाशा, जसं तिथे गेल्यानंतर काशी आणि अयोध्याला लोक गेले, इथे प्रतिकाशीला लोक येणार आहे, मग त्यांना हा विमानतळ सोयीचं होईल. आणि म्हणून धुळे विमानतळाचं विस्तारीकरण, त्याचं मजबूतीकरण या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, अशा धुळे जिल्ह्यातील तमाम लोकप्रतिनिधी, जनतेची आणि सगळ्यांची भक्तांची मागणी.